नमस्कार मैत्रिणींनो. आता उन्हाळे दिवस झाले की भाजी चपाती आपल्याला खाऊ वाटत नाही, मग वेगळं काहीतरी करावं असं चटपटीत खाऊ वाटतं. मला पण ना आज असं काहीतरी चटपटीत खाऊ वाटत होतं, म्हणून मी ना म्हणलं चला आज आपण चना चाट करूया. तर मी रात्रीच मी काय केलं तर हरभरे भिजायला घातले होते पाण्यात. सकाळी ना त्यातलं ते भिजलेलं पाणी टाकून देणार आहे आणि दुसऱ्या पाण्याने आणखीन एकदा हरभरे धुवून घेणार आहे. असं कशामुळं करायचं का, तर हरभरे आपले जास्त वेळ भिजले का त्याचा वास येतो एक प्रकारचा उग्र असा, मग ते नाही चांगलं लागत, म्हणून ते हरभऱ्याला पण वास लागतो. म्हणून हे 2 पाण्याने पहिलं टाकून दिलं, दुसऱ्या पाण्याने बी स्वच्छ धुतलं. आता आपण कुकर घेतला, कुकरमध्ये दुसरं चांगलं पाणी टाकायचं, त्यात थोडीशी हळद आणि हरभरे चव यावी आपल्या शिस्तानेच म्हणून त्याच्यात मीठ आणि हळद टाकून घेऊया. आणि आता हे पाण्यातले हरभरे असे नितळून काढायचे आणि त्यात हरभरे टाकायचे. आणि हा कुकर ना गॅसवर एक फुल गॅसवर त्याच्या 2 शिट्ट्या करायच्या आणि बारीक गॅसवर एक 5 मिनटं ठेवायचा, म्हणजे आपले हरभरे चांगले शिजून निघतात. आणि आपले हरभरे चांगले शिजले की नंतर ना एका रिकाम्या कढईत एक आपली पुरणाची चाळण ठेवायची आणि त्याच्यावर हा कुकर पलटी करायचा, म्हणजे त्याचं पाणी खाली गळतं आणि आपले हरभरे वरी राहतात. तर हे ना आता नितळलेले हरभरे आपण साईडला ठेवूया. तर आता चना चाट करायला घेऊया आपण. तर एका बाउलमध्ये ना मी एक कांदा, एक टोमॅटो कट करून घेतला आहे, कोथिंबीर कट करून घेतली, बारीक शेव घेतली. तर आता आपण बाउलमध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकून घेऊया, कारण ना आपण हरभरे शिजताना त्यात मीठ टाकलेलं होतं. आता ह्याला याच्यापुरतंच मीठ घेतलं आहे आपण, कांदा टोमॅटो पुरतंच, कारण ह्याला चव लागावं म्हणून. आपल्या शेवत पण मीठ असतं आणि आपण आपले हरभरे शिजताना पण त्यात मीठ टाकले. तर आता याच्यावर आपण लिंबाचा रस पिळून घेऊया, थोडं चटपटीत लागावं म्हणून ते चांगलं टॅप करून असं मिक्स करून घेऊया, म्हणजे एकजीव व्हावं. परत मीठ टाकून घेते, नंतर लाल तिखट टाकून घेते, चाट मसाला टाकून घेते. आणि मी नाही तर माझं ना धने जिऱ्याची पूड संपली, सध्या केलेली असती पण ती संपली, आता आज उद्या करेल मी. आणि त्यामुळे ना मी थोडासा गरम मसाला टाकला आहे. मी गरम मसाला कधी टाकत नसते, पण आज घेतला आहे, बघूया म्हटलं वेगळी टेस्ट. त्याऐवजी ना तुम्ही धने जिऱ्याची पूड टाका. पण खरंच खूप छान लागलं, असं काय वाटलं नाही, मला जाणवलं नाही. तर लहान मुलं जर खात असतील तर खाणार असतील तर थोडंसं प्रमाण कमी करा फक्त गरम मसाल्याचं, कारण आपण लाल तिखट पण त्यात टाकलेलं आहे. मग हे चांगले मसाले त्याला मिक्स केले कांदा टोमॅटोला की मग त्यात आपले शिजून घेतलेले हरभरे टाकायचे. आता चना चाट तुम्हाला जेवढा खायचा आहे तेवढाच त्या टायमिंगला करायचा, कारण परत ना असं ते कांदा जास्त वेळ ठेवलं की ते कांदा टोमॅटोचा पण वास येतो आणि शेव पण ना अशी लूज पडते त्या ओलाव्याने, मग ती चांगलं लागत नाही. मग खायच्या टायमिंगलाच करायचं, लगेच 5 मिनटात खायला घ्यायचं, मगच ते छान लागतं. तर मी ना हरभरे जास्त शिजून घेतले, पण आता जेवढं खायचं आहे ना 2 व्यक्तीला तेवढंच करून घेतला चना चाट. आता बाकीचे हरभरे मी नंतर ज्यावेळेस खायचे त्यावेळेस ते खायला येईल म्हणून ते तसंच बाजूला काढून फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे आपल्या ज्यावेळेस खायचं तेव्हा लगेच आपण करू शकतो. तर आपला चना चाट तयार आहे आता. तर तुम्ही पाहू शकता किती छान झाला आहे, खूप टेस्टी झाला आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर मग ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब